लक्ष्मींच्या पावलांनी च्या मालिकेत आज काय होणार आहे ते आपण पाहणार आहोत। तर इकडे आपण पाहतोय की सोहम हा घरी दारू पिऊन आलाय। रोहिणी आणि अनामिकाला तर मात्र हे सगळं पाहून खूप मज्जा येणार होती। तर इकडे दुसरीकडे सोहम हा दारू पिऊन घरामध्ये टाळ्या वाजवत येतो। सगळेजण धक्कादायक होतात। त्यांना सगळ्यांनाच शॉक बसतो की सोहम हा असा काय आज अचानकच घरी आला। अद्वैत मात्र टेन्शनमध्ये येतो आणि त्याला विचारतो, सोहम हे काय, आज तू पुन्हा दारू पिऊन आलास? नक्की काय घडले सोहम, तू सांग आम्हाला। सोहम मात्र काहीच नाही बोलत आणि तो अद्वैतकडे बघून फक्त हसू लागतो। तो कुठल्याच प्रश्नांचं उत्तर देत नाही। अद्वैत त्याला वेगवेगळे प्रश्न करत असतो पण मात्र तो काहीच उत्तर देत नाही। सोहम जाऊन सोफ्याजवळ जाऊन बसतो आणि तिकडेच लगेचच अद्वैत त्याला धीर देत त्याच्यासोबत असतो आणि सोहम त्याचा हात झटकतो आणि मात्र खालीच बघत असतो। तर इकडे आबा हे सोहमला विचारतात, सोहम हे सगळं काय आहे? सोहम तू आज पुण्यांदा दारू पिऊन आलास, काय घडलंय काय नक्की नेमकं? आम्हाला वाटलंस की तू कामानिमित्त बाहेर गेलायस पण मात्र तू तर दारू पिऊन घरला आलास। हे सगळं चालणार नाही सोहम, हे तुझं काय झालंय? आजकाल तू हे असं का वागायलायस म्हणून। तर लगेचच अद्वैत हा मात्र सोहमला धीर देत असतो। आबा त्यांना परत सोहमला म्हणतात की सोहम नक्की काय झालंय, तू आम्हा समजेसनी सांग की तू काय घडले तुझ्यासोबत। तर अद्वैत हा मात्र सोहमला विचारत असतो की सोहम काय झालं बाळा, तू असं का वागतोयस? त्याला विचारतो की काय झालंय, तू असं स्वतःची हालत का करून घेतली आहेस, काय झालंय तू सांगशील का नेमकं आम्हाला? तर त्यावरच रजनी मात्र एकदम टेन्शनमध्ये येते आणि बोलते, वहिनी बघा हा कसा करतोय ते। त्याबरोबर अद्वैत हा मात्र सोहमला कंटिन्युअसली विचारतो की काय झालंय बाळा, सांग आम्हाला। तर रजनी मात्र टेन्शनमध्ये येते। सरोज ही रजनीला धीर देते आणि तिला बसायला सांगते। ती तिला बोलते की तू खाली बस, तू नको काळजी करू, अद्वैत आहे तो सांभाळून घेईल म्हणून। तर लगेचच अद्वैत हा मात्र सोहमला विचारतो की काय झालं आज नेमकं असं की तुला दारू प्यावीशी वाटली? तर त्यावरच सोहम तर मात्र अद्वैतला काहीच उत्तर देत नाही। अद्वैत हा मात्र सोहमला सांगतो की हे बघ तुझी आई कशी तुझ्या आनंदाने रंगली होती, किती आनंद झाला होता आम्हा सर्वांना की तुला नवीन नोकरी लागली, तुझं कौतुक झालं, पण तू हे सगळं काय, तू दारू पिऊन घरी आलास, नेमकं काय घडलंय हे आम्हाला कळलंच पाहिजे सोहम, उत्तर दे मला सोहम, म्हणून तो सोहमला सांगतो। लगेचच सोहम हा मात्र त्याला काहीच बोलत नाही। तिकडे असलेली अनामिका ही सोहम जवळ येते, सोहमला बोलते, सोहू हे का केलंस तू असं, आज का दारू पिऊन आलास? म्हणून ती पटकनच रडत परत रजनीजवळ जाऊन खाली जाऊन बसते। ती रजनीजवळ जाते आणि ती जेव्हा रजनीच्या खाली बसते तेव्हा मात्र ती गालातल्या गालात तर हसतच असते। इथे अद्वैत हा मात्र सोहमला विचारायचा प्रयत्न करत असतो की सोहम काय झालं, तुला नवीन नोकरी लागली म्हणून तू आनंदात दारू पिलीस का? आज आनंदी आहेस म्हणून दारू पिशील, उद्या दुःखात आहेस म्हणून दारू पिशील, सारखं तू दारूच पिशील का? ह्याच्यामध्येच तुझं आयुष्य जाणार आहे का? सोहम मला नेमकं काय घडलंय ते खरं सांग की कशाचमुळे अशी कुठली परिस्थिती आली होती तुझ्यावरती की तुला दारू प्यावीशी वाटली म्हणून। अद्वैत मात्र त्याला विचारतच असतो। इथे अनामिका मात्र आनंदच असते, सगळ्या गोष्टी त्यांच्या घडल्याला बघत राहते। इथे अद्वैत हा कंटिन्युअसली त्याला बोलत असतो की सोहम तू सकाळीच मला वचन दिलं होतंस की तू ह्यापुढे कधीच दारू पिणार नाही, तू दारूच्या थेंबाला पण स्पर्श करणार नाही, पण अशी काय तुझ्यावरती वेळ आली सोहम की तुला माझं वचन तोडावं लागलं, या घरच्या सगळ्यांचा विश्वास तोडावा लागला सोहम, तू मला उत्तर दे सोहम की आज नक्की असं काय घडलंय ते। हा चिडतो आणि त्याला बोलतो की शेम ऑन यू, तू सतत हाचा दारू पिऊत राहशील मग मात्र तुझी लाजच वाटेल, शेम ऑन यू, म्हणून सतत अद्वैत हा त्याला बोलत असतो। अद्वैत हा आबांना बोलतो, आबा बघताय ना की हा कसा वागतोय ते। त्यावरच आबा हे मात्र बोलतात की हो बघतोय म्हणून। त्यावरच अद्वैत हा मात्र त्याला बोलतो, अद्वैत हा मात्र त्याच्यावर चिडतो, त्याला बोलतो तू बोलणार आहेस का आमच्याशी? आणि तो आबांना सांगतो की आबा माझा भाव हा कधीच असा नव्हता, त्यांनी माझं वचन हे कधीच तोडलं नसतं। आणि तो त्याच्यावरती ओरडतो की शेम ऑन यू, बोलणार आहेस? हे सगळं बोलून अद्वैत मात्र गप होतो आणि बाजूला होतो। तर तिथे दुसरीकडे आबा मात्र सोहमला बोलतात, सोहम चांदेकरांचा शेंडेफळ आहेस तू आणि शेंडेफळ बोलायच्या पण लायकीचं सोडलं नाहीस तू आम्हाला, त्याचबरोबर तू त्या लायकीचा
नाहीच आहेस म्हणून. सोहम हा चिडतो, आबांवरती बोट दाखवायला जातो. इतक्यात अद्वैत त्याला घेतो, त्याला मारणारच असतो. इतक्यात सोहम हा अद्वैतचा हात धरतो. सोहम अद्वैतचा इतक्या जोरात हात धरतो की अद्वैत मात्र हात बाजूला पण करायच्या अवस्थेत नव्हतो. सोहम हा मात्र अद्वैतला बोलतो की तू गप्प बस, तुझं काय ऐकू मी, कोण आहेस तू माझा, तू नाही बोलायचंस मला, समजलंस ना, असं म्हणून सोहम मात्र अद्वैतला बोलतो. तो त्याला बोलतो, अद्वैत चांदेकर, तुला काय वाटतं की मी तुझ्या सगळ्या गोष्टी मुकाट्याने ऐकून घेईल? असं अजिबातच होणार नाही, समजलं ना, असं सगळं त्याला बोलत असतो. इकडे आबा हा मात्र सोहमला सांगत असतात की सोहम सोड त्याला असं म्हणून आबा त्याला सांगतात. तर सोहम मात्र काय त्याचा हात सोडत नाही. जेव्हा त्याचा राग हा कंट्रोलमध्ये येतो तेव्हा आबा हे पुन्यांदा त्याला बोलतात की सोहम सोड त्याचा हात सोड सोहम, असं म्हणून आबा मात्र सोहमला कंटिन्युअसली बोलतात. सोहम इकडे लगेच सोहम हा अद्वैतला बोलतो की तू आधी सांग त्यांना की तू माझ्याबरोबर काय केलं असतं, तू सांग त्यांना की तू मला फसवलं असते. त्याबरोबर अद्वैत हा मात्र रडायलाच येतो, त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. सोहम हा अद्वैतवरती इतक्या जोरात बोलतो की अद्वैतला ते सहनच होत नाही. आबा मात्र तिकडून असतात की सोहम तू आधी हात सोड त्याचा, म्हणून आधी त्याचा हात सोड सोहम, असं मात्र आबा त्याला म्हणतात. तिकडे सोहम हा अद्वैतचा हात झटकतो, इतक्या जोरात झटकतो की मात्र अद्वैतचा हातच दुखायला लागतो. लगेचच सोहम हा मात्र सगळ्यांना बोलतो की ह्या अद्वैत चांदेकरनी मला फसवलं. सगळ्यांना बोलतो की मी या घरातलं शेंडफळ आहे ना, म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं माकड केलं आहे, माकड. आणि आज मी एक माकड आहे हे तर आज सिद्धच झालं आहे. आणि इतकं प्रूफ झालं आहे की मात्र की आज हे सिद्ध झालं आहे की मी माझ्या स्वतःच्या पायावरती कधीच उभं राहू शकत नाही, मी स्वतःच्या बळावरती कधीच काहीच करू शकत नाही. तुम्हा सगळ्यांनी मिळून माझं माकड करून टाकलं आहे. सगळ्यांना सांगतो की ते बांडगुळ असतं ना, त्याच्या झाडावरती फळं येतात, फुलं येतात, ते बांडगुळ केलं तुम्ही मला, म्हणजे मी तुमच्या जीवावर जगतो. मी लाचार आहे, मी एक असा लाचार आहे जो या अद्वैत चांदेकरच्या वृक्षाखाली जीवावर जगणारा मी एक मांडगुळ आहे. हे आज खऱ्या अर्थाने सिद्ध झालं आहे, कारण मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर काहीच करू शकत नाही, हे आज मिस्टर अद्वैत चांदेकरनी मात्र प्रूफ करून दिलं आहे. त्यांना सांगतो की तुम्ही सगळ्यांना मात्र हे का सांगता की मी या घराचं शेंडफळ आहे म्हणून, तुम्ही सगळ्यांना सांगा की मी एक मांडगुळ आहे म्हणून, मी सगळ्यांसाठी नाकारताय म्हणून. त्यासोबतच सोहम सगळ्यांना सांगतो की ह्या अद्वैत चांदेकरच्या खालच्या झाल्याला मी माकड आहे, त्यांनी माझं माकड करून ठेवलेलं आहे आणि मी माझ्या स्वतःच्या जीवावर काहीच करू शकत नाही, म्हणून मी ह्या चांदेकरांचा एक शेंडफळ नसून एक मांडगुळ आहे. हे सगळं मात्र सोहम सगळ्यांना ओरडून सांगत असतो. लगेचच सरोज ही मात्र सोहमला बोलते, सोहम काय करतोयस तू, सगळ्यांचा लाडका आहेस तू. त्यावरच सोहम हा सर्वांना बोलतो की बरोबर आहे, सगळ्यांजणांचा लाडका आहे मी आणि तेच लाड तुम्ही करतायत माझ्यावरती. सगळ्यांचे लाड हे नकोशे झालेत आता मला. सगळ्यांनी तर लाडून ठेवलं आहे ना मला, तर मुळात लाडवलेल्या मुलाला तर काय येतं, एक्झॅक्टली काहीच येणार नाही, झिरो टॅलेंट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मी झिरो टॅलेंटेड आहे हे आज सिद्ध होतं. ते मात्र ह्या अद्वैत चांदेकरला तुम्ही समर्थ बनवलात, एक मोठा बिझनेसमॅन बनवलात, परफेक्शनिस्ट बनवलात, म्हणजे त्या अद्वैत चांदेकर समोर आम्ही सगळे कोण आहोत हे दिसलंच नाही पाहिजे आणि ते मुळात दिसतही नाही आहे. सगळ्यांना सांगतो की तुम्ही सर्वांनी मिळून फक्त आणि फक्त एकच उपाय ठेवला आहे, म्हणजेच अद्वैत चांदेकरला देवारात ठेवून पूजायचं बाकी ठेवलं आहे. आणि त्याबरोबरच तो अद्वैतला म्हणतो की जा, मी नाही मानत तुला देव, आणि मी तुला देव हा कधी मानणारसुद्धा नाही. इतक्यातच अद्वैत हा मात्र सोहमला बोलतो की सोहम अरे ऐक तरी माझं, म्हणून तो त्याला बोलायचा प्रयत्न करत असतो. इतक्यात अद्वैत हा त्याचा हात पुढे करतो. तितक्यात सोहम हा अद्वैतला पुन्हा एकदा त्याच हातावरती खूप जोरात असा धक्का मारतो. अद्वैतला पुन्हा एकदा लागतं, त्याचा हात दुखतो. इकडे दुसरीकडे सोहम अद्वैतवरती हात उचललेला असतो, म्हणूनच आबा हे अद्वैतला विचारत असतात. तितक्यात सोहम सगळ्यांना म्हणतो की बघा, हे बघा
थेट प्रत्यक्ष पण बघा की नेमकं अद्वैतला सगळेच कसे विचारतात ते. त्याचबरोबर तो बोलतो की द ग्रेट अद्वैत चांदेकरनी आबांना कसं सांगितलं की आबा पुढे यायचं नाही आणि आबा तसे पुढे आलेसुद्धा नाही. हेच सांगतोय मी तुम्हाला. बरोबर सोहम हा अद्वैतला बोलतो, पण अद्वैत चांदेकर, तुला असं वाटत असेल की मी तुझ्या दगडाखाली मिंजा करून राहणार आहे, पण मी तसं कधीच होऊन देणार नाही. मी कधीच तुझ्या दगडाखाली मिंजे करून राहणार नाही. आणि त्याला बोलतो की अद्वैत चांदेकर, तुझ्या राज्यात जगणं खूप कठीण आहे, कठीण. मी तुझ्या राज्यात कधीच जगू शकत नाही. हे सगळं मात्र सोहम अद्वैतला बोलत असतो. अद्वैत मात्र त्याच्याकडे त्या रडलेल्या नजरेने पाहू लागतो. त्याला मात्र सोहम हे सगळं बोलतोय त्याला सहनसुद्धा होत नाही. बरं सोहम हा अद्वैतला बोलतो की तू न मारताच जीव घेऊन टाकतोस, त्यापेक्षा तू मला मारून टाक, हे असं सगळं बोलतो आणि सोहम स्वतःच्याच कानाखाली मारत लागतो. इतक्यातच सोहम हा चिडतो आणि इतक्यातच आबा त्याला म्हणतात की असं काय करायला आहेस तुम्ही, गप बसा जरा, नका वाद घालू. इतक्यातच आबा म्हणतात की तू शुद्धीत नाहीस म्हणून असं बोलायला आहेस. तर लगेचच सोहम हा आबांना म्हणतात की आबा नाही, असं अजिबातच नाही आहे. मी आता कुठे शुद्धीत आलो आहे आणि तेव्हाच मला ह्या सगळ्या गोष्टी समजू लागल्यात आणि म्हणूनच मी आता ह्या सगळ्या गोष्टी बोलतो आहे. तर लगेचच सोहम हा बोलतो. आबा विचारतात नेमकं झालं आहे काय, समजून तरी सांग. तर सोहम म्हणतो की मी नाही समजवणार तुम्हाला, मी आहे तरी कोण तुम्हाला समजून सांगणारा. हा तुमचा करता धरता कारण धरता अद्वैत चांदेकर हा तुम्हाला समजवेल की नेमकं झालं आहे तरी काय. म्हणून तो अद्वैतकडे इशारा करतो. त्याला बोलतो की समजव बाबा, तू नीट समजव एकदम की नेमकं तू काय केलं आहेस माझ्यासोबत आणि तू नेमकं मला कसं फसवलं आहेस हे तू आज सगळ्यांना सांगून टाक. बरोबर तो अद्वैतला विचारतो की तू माझं लग्न लावून दिलं होतंस ना, आणि त्यासोबतच बोलतो की हां बरं झालं, तुला ॲटलिस्ट हे तरी वाटतं की मी ॲटलिस्ट एवढा मोठा तरी झालो आहे की तू माझं लग्न लावून देऊ शकतोस. इतक्यातच सोहम हा मात्र अद्वैतच्या समोर येतो. त्याला बोलतो की तू मला सांग बरं की तू माझ्याशी असं का वागलास, तू असं का केलंस माझ्यासोबत, तू का फसवलंस मला. तर अद्वैत त्याला विचारतो की मी काय केलं आहे सोहम असं म्हणून. तर अद्वैतला सांगतो की तुला माहिती आहे चांगलंच, आज सगळ्यांना सांग की तू नेमकं काय केलं असते. तर तो तिकडची टेबल घेतो, ओढत तिकडे बसतो आणि तिथे बसून हा सगळ्यांना बोलतो की बघ आता मी पण ऐकतोय आणि सगळेजण ऐकत आहेत, तू काय केलं आहेस हे मात्र आज तू सगळ्यांना देत सांगून म्हणून. त्यासोबतच सोहम हा उठतो आणि चेअरवरती लाथ मारतो आणि चिडतो आणि सगळ्यांना बोलतो की सांग ना काय केलं आहेस तू माझ्यासोबत असं म्हणून. सगळ्यांना सांग की तू कसं फसवलं आहेस मला, कसं तुला मी काहीच वाटत नाही, कसा तू मला भिकारी समजतोस. त्यासोबतच सरोज ही विचारते की नेमकं काय झालं आहे सांगा आम्हाला. तर सोहम हा त्याच्या गळ्यात हात घालतो आणि बोलतो की हा बघा, हा आहे अद्वैत चांदेकर ज्यांनी मला फसवलं आहे. तर त्यावर सरोज ही विचारते की नेमका विषय तरी काय आहे सोहम, हे तरी आम्हाला कळू दे, तू असं का वागतोयस आणि त्या वागण्यामागचं नेमकं काय कारण आहे ते तरी आम्हाला ॲटलिस्ट तू सांग. त्यावरच सोहम हा अद्वैतला बघतो आणि बोलतो की ठीक आहे मी सांगू ना, ठीक आहे मी सांगतो तुम्हाला की नेमकं काय झालं आहे आणि या अद्वैत चांदेकरनी मला नेमकं कसं फसवलं आहे ते. त्यांना सांगतो की मला जे काम मिळालं आहे ते मला माझ्या टॅलेंटमुळे मिळालं नाही आहे. तो सगळ्यांना सांगतो की जे काम आहे ते मला अजिबातच मी केलेलं टॅलेंटमुळे त्यांनी बघितलेलं नाही आहे. त्यांना तर माहितीसुद्धा नाही की मी मात्र नेमका आहे तरी कोण म्हणून. फक्त एकाच गोष्टीवरती त्यांनी मला ह्या कामावरती ठेवलं, कारण मी अद्वैत चांदेकरचा लहान भाऊ आहे आणि ह्यानी तो शब्द टाकला आणि त्यांना तो शब्द खाली पडून द्यायचा नव्हता, म्हणून मात्र त्यांनी मला ह्या कामावरती ठेवलं. आपण सगळे या गोष्टीचा सेलिब्रेशन करत होतो, पण मात्र या अद्वैत चांदेकरनी फसवलं आहे मला. ह्यानी भीक घातली आहे माझ्यावरती. मला कुठलं पण झाडू मारायचं काम जरी पाहिजे असेल ना तरीसुद्धा अद्वैत चांदेकरला त्या गोष्टीसाठी मला बोलावं लागेल. एखादा भिकारी पण भीक मागतो तेव्हा त्याला स्वतःहून हिंमत करायची असते भीक मागायची,
पण मात्र ह्या अद्वैत चांदेकरनी तर मला न मागताच माझ्या ताटात भीक आणून दिली. अद्वैत मात्र तिकडे साईडला उभा राहून या सगळ्या गोष्टी त्याला सहन होत नसतात. त्याला धक्का बसतो की सोहम आज एवढं सगळं बोलतोय. त्यावरच सोहम हे सगळं सांगतो की ह्या अद्वैत चांदेकरचा भिकारी झालो आहे मी. तो सोहम हा मात्र इतका चिडलेला असतो त्याच्यावरती की त्याचा स्वतःवरती ताबाच राहत नाही. सोहम हा खाली येऊन पडतो, खाली बसतो. तर इतक्यातच तिथून सरोज त्याच्याकडे धावत येते. त्याला म्हणते की सोहम तू कशाला स्वतःला त्रास करून घेतोयस, तू नको असं त्रास करून घेऊ. अद्वैतनी हे मात्र तुझ्यासाठीच केलं होतं. तुझा कुठंतरी स्टार्टअप सुरू व्हावा, तू तुझ्या पायावरती स्वतःहून उभं राहावंस म्हणून त्यांनी तुझ्यासाठी बोलणे केलं होतं. आणि तू या गोष्टीचा नको वाईट वाटून घेऊस, तू या गोष्टीचा स्वतःला का त्रास करून घेतोयस. सोहम बोलतो पण सरोज काकी हे सगळं करायची गरज होती का. मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती उभा राहिलो असतो ना. ह्या माणसाला नेमकं काय गरज काय होती माझ्यासाठी नाव टाकायची. ह्याला काय वाटतं की मी स्वतःच्या पायावरती कधीच उभा राहू शकत नाही का. आबा मात्र ह्या सगळ्या गोष्टी ऐकतच राहतात. सोहम हा सगळ्यांना बोलतो. आबा मात्र तिकडून बोलतात की अरे तो तुला सक्का भाऊ मानतो. तर त्यावरती सोहम हा चिडतो आणि बोलतो की सक्का भाऊ मानण्यात आणि असण्यात फरक असतात. आबा कोण आहेस तू माझा आणि का करतोस तू माझ्यासाठी हे सगळं. आणि जर तू मला सक्का भाऊ मानत असशील तर तू हे असं सगळं केलंच नसतं. तर त्यावरच आबा म्हणतात की अरे म्हणतात त्याला की अर्थाचा अनर्थ काढू नकोस तू. आपण एकमेकांसाठी खंबीर उभं राहणारं आणि एकमेकांना सोबतच पुढे घेऊन जाणारं घर आहे आपलं. तर तू असा उगीचच चुकीचा अर्थ काढू नकोस बाळा. तर सोहम मात्र वैतागतो आणि आबांना म्हणतो की तुम्ही पण मला पण माझ्या पायावरती उभं राहू द्या ना. मला पण माझ्यासाठी काहीतरी करू द्या, म्हणजे मी पण उद्या तुम्हा सगळ्यांसाठी उभं राहील. मी पण तुम्हा सगळ्यांसाठी काही ना काहीतरी करेल. त्यासोबतच सोहम हा आबांना बोलतो की आबा तुम्हीच मला सांगा की तुम्हाला नाही वाटत का की मी माझ्या कलाकारीवरती माझ्या क्राफ्टवरती स्वतःच्या पायावरती उभं नाही राहू शकत का. बोलतो की मी मागितली का आजपर्यंत इकडे कोणाकडे मदत. कारण मी ह्याच्यासाठी मदत नाही मागितली कारण हळूहळू होईना की मला स्वतःच्याच टॅलेंटवरती स्वतःच्याच हिमतीवरती मोठं व्हायचं होतं. बरोबर तो लगेचच अद्वैतला बोलतो पण एकाच कुटुंबात राहून एकाच परिवारात राहून ह्याला एवढंसुद्धा कळत नाही का. काय रे भाऊ मानतोस ना मला. हे सगळं तो मात्र बोलत असतो. हे सगळं अद्वैत ऐकतो. अद्वैतला हे सगळ्या गोष्टीचा खूपच त्रास होतो. अद्वैत स्वतःला सावरू शकत नसतो. अद्वैतला इतका त्रास होतो की त्याला श्वास घ्यायला सुद्धा जमत नाही. तर सोहम हा चिडतो त्याच्यावरती. अद्वैतला इतका त्रास होतो की सगळेजण मात्र अद्वैतला सावरायला येतात. सरोज ही अद्वैतला सांभाळायला येते. इतक्यातच आबा म्हणतात की अद्वैतला आत घेऊन जा, त्याला बरं नाही वाटत आहे. तर लगेचच सोहम बोलतो की बघा आता पण तुम्हा सगळ्यांना ह्याचाच त्रास दिसतोय, पण मला नेमका काय त्रास होतोय हे मात्र तुम्हा कोणालाच दिसत नाही आहे. आणि मला असं वाटते की हा त्रास तुम्हा कोणाला कधी दिसणार पण नाही. हे सगळं ऐकून मात्र अद्वैतला खूपच त्रास होतो. तो स्वतःला सावरू शकत नाही. लगेचच आबा म्हणतात की सरोज तू अद्वैतला आतमध्ये घेऊन जा, त्याला खूप त्रास व्हायला आहे म्हणून. सरोज ही अद्वैतला आतमध्ये घेऊन जाते आणि तिथून आबा हे सोहमला समजवतात की तू आज जे काय नेमकं केलंस ते बरोबर नाही आहे, चुकीचं केलंस तू. अद्वैत हा तुझा भाव आहे आणि हा तुझ्या भल्यासाठीच सगळा विचार करतो. त्यांनी तू तुझ्या पायावर उभं राहावंस म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार केला होता. त्यावरती सोहम हा मात्र आबांसमोर हात जोडतो आणि बोलतो ठीक आहे, मला मान्य आहे मी चुकलो. ठीक आहे, अद्वैत चांदेकर करेक्ट आणि मी चुकीचा हे असं समजायचं आहे ना मी. ठीक आहे चालेल, समजलं मी. असं म्हणून मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो आणि तुमची तर मी मेन माफी मागतो. असं म्हणून सोम हा सगळ्यांना गुड नाईट बोलत निघून जातो. दुसरीकडे सरोज ही अद्वैतला बेडरूममध्ये घेऊन येते. त्याला खूपच त्रास असतो. अद्वैतला सरोज सांगते की अद्वैत तू स्वतःला नको त्रास करून घेऊ सारे, उद्या आपण त्याच्याशी बोलू, त्याला नीट समजावू, तू स्वतःला नको त्रास करून घेऊस. आणि ती लगेचच अद्वैतला
पाणी देते, ती त्याला पाणी प्यायला सांगते. ती त्याला बोलते की तू नको काळजी करूस, तू एक काम कर, तू थोडंसं पड. पाणी पिल्यास अद्वैत हा बेडवर पडतो आणि मात्र स्वतःच्याच विचारात असतो. सरोज मात्र चिंतित तिकडून निघून जाते. अद्वैत जेव्हा बेडवर पडलेला असतो, रडत असतो, तेव्हा त्याला त्याच्यासोबत कला दिसते. तो कलाला त्याच्या आणि सोहमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगतो. तो तिला सांगतो की सोहम हा नेहमी माझाच शब्द पुढे असायचा, त्याला कधीच माझ्या गोष्टी चुकीच्या वाटायच्या नाही. त्यावरती कला मात्र त्याला सांभाळून घेते. आणि इथेच आजचा भाग हा संपतो.